7 कोटी घरं होती रावणाकडे सोन्याची. कसं मिळवलेलं होतं ते? कष्टाचं होतं का? अनितीनं मिळवलेलं धन कधी देवाची कृपा मिळून देत नाही, नाही मिळून देत. भगवान महादेवाच्या लग्नात कुबेर महाराज आले आणि त्यांनी भगवान शंकराला विवाहाची भेट म्हणून घर बक्षीस दिलं. घर. भगवान महादेव म्हटले मला नको, घर एक माणसानं कष्टाचं घेतलं पाहिजे, स्वतःच्या मेहनतीनं आपल्या बुद्धीनं मिळवावं, तेव्हा धन घ्यावं. तसं धना कोणाचं फुकट घेऊन 1 रुपया सुद्धा फुकाचा आपल्या कोणाच्या खिशात येऊ नये. आला तर तो आपल्या खिशातले कष्टाची घेऊन जात असतो. धनामागे ते अनर्थ घेऊन येतात. भगवान महादेव म्हटले आम्हाला कोणाचं घर नको. पण तिथं पार्वती माता ऐकत नाही. हो म्हणे तुम्हाला काय करतं, लक्ष्मी चालून आली, घ्या, नाही म्हणू नका, तुम्ही लय भोळे. तेव्हापासून ही पद्धत आहे या देशात, या विश्वात. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तिथं प्रत्येक जणाची बायको नवऱ्याला भोळच म्हणते. तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. मला माई बायको एक दिवस म्हटली तुम्ही लय भोळे, लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे. तुम्ही साधे बाजारात जरी गेले तरी तुम्हाला माणसं फसवतील, तुम्हाला कोणी फसवू शकते. म्हटलं माझ्याही लक्षात आलंय आता हळूहळू की मला कोणी फसवू शकते, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. तिथून सुरुवात झाली. ती म्हणे घ्या, चालून आली लक्ष्मी, घेतली, घर घेतलं ते. पण भगवान महादेव म्हटलं मी तसा राहायला जाणार नाही, वास्तुशांती करू. ब्रह्मदेवाला बोलवायला गेले, म्हटले आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ते म्हटले मला वेळ नाही, आमच्या पोराला न्या. ते म्हटले पोरगा नको, नातू न्या. नातू नको, रावणाला न्या. भगवान महादेवाच्या घराच्या वास्तुशांतीला रावण महाराज आले. रावणाच्या हातून वास्तुशांती झाली. आता वास्तुशांतीचा विधी पूर्ण झाल्यावर भगवान शंकर म्हटले आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागेल. सांगा देवा काय पाहिजे? तो म्हणे हे घर ज्याची वास्तुशांती केली ती. भगवान महादेव म्हटले गड्या जेथेची कृपा लाही जे वरू तेथेची म्हणे वे विचारू. तरी मी का भस्मासुर अर्जुन म्हणे हा भस्मासुरासारखाच निघाला. बरं बाबा देऊन टाकतो. बायको म्हणे अहो तुम्हाला काही कळतं का? तो भगवान महादेवाने सांगितलं मी काय सांगितलं होतं तुला, फुकाटचं घर घेऊ नये. ते आता फुकट मिळवलेलं होतं, आणलं त्या भावात चाललं, काय त्रास करून घेते, जाऊ दे. पण ज्या भावात आणलं त्याच भावात द्यायला लागले. पण त्यानं काय कष्टानं मिळवलं होतं का होते? कोणी? रावणाने. कुबेरानं दिलेलं सोन्याचं घर ते रावणाला दिलं, लंका रावणाची झाली, पण फुकटात मिळवलेली होती. परिणाम त्याच भगवान महादेवाला मारुतीराय बनावं लागलं आणि शेपटीनं लंका पेटून द्यावी लागली. जेव्हा ती लंका पेटत होती तेव्हा धूर तिचा देहूत निघत होता. जाळी एली लंका, जाळी एली लंका, जाळी एली लंका, जाळी एली लंका. म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका. जाळी एली लंका धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका. जाळी एली लंका, जळाली ना, जशी आणली होती तशी गेली. म्हणून नाही प्रजया नाही कर्मना नाही धने नवहा. मग देव कृपा करतो कोणावर? त्यागे न एके अमृतत्व मानशु. ज्याच्या अंतःकरणामध्ये मिळवलेल्या द्रव्याबद्दलचा थोडासा त्याग आहे, झालेल्या प्रजेला अर्थात जी मुलं झाली ती पारमार्थिक व्हावी ही संकल्पना आहे. 2 आणि तिसरी गोष्ट ज्याचं कर्म जगाच्या हिताचं आहे देव त्याच्यावर कृपा करतो. आणि या तिन्ही गोष्टी जर पाहायला मिळत असतील तर या पाटील परिवाराकडे नामदार गुलाबराव पाटलांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती पण तिन्ही गोष्टीचं सूत्र जीवनामध्ये मोजल्यामुळं परमेश्वराची कृपा झाली. विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे ज्ञानोबा राय म्हणतात. आता 4 तारखेची वाट सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाला असं वाटतं विजय माझा झाला पाहिजे, विजय माझा झाला पाहिजे. पण ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात
विजयश्रीच्या पाठी एकूची बैसे. विजय कोणाचाही होत नाही, कोणीतरी एखादा असतो. 10 जण युद्ध देवळ्या मारलेले असले तर विजय एखादा होणार आहे, पराभव 9 जणांचा होणार आहे. देवानं ठरवलं तत्र श्री विजय भूतीवर ध्रुवार नीतीत, जिथे परमात्मा आहे तिथे विजय. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, परमात्म्याला कौल द्यावा लागतो. देव एकदा ठरवलं यावर कृपा करायची तर त्या कृपेच्या आडवा सखा भाऊ जरी आला देवाचा तरी देव त्याला माग पुढं पाहत नाही. मी तुम्हाला प्रसिद्ध उदाहरण सांगतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ना एकदम तुमची गर्दी पाहून असं वाटतं तिकिटावर ठेवायला पाहिजे होतं आपण. पुरुष म्हणणे वराडनी कशा बसल्या दाटून दाटून. काय आनंद आहे. माता भगिनी किती मोठ्या संख्येनं आल्या. ऐका, वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. कोण येतो घरामुच्या कशाला? अरे काय ज्याचा त्याला नाही धंदा तो कोबर आहे म्हटली तर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. तसं कोणी कोणासाठी येत नाही. ज्या अर्थी माणसं येत असतील त्या अर्थी ते आपल्या करता नाही, परमेश्वरा करता आलेली. आणि जुन्या महिला खूप आहे कीर्तनाला. बघा तुम्ही, जुनी माणसं कीर्तनाला अजूनही खूप आहे. दया हा धर्म आहे वारकरी संप्रदायात अजून सुद्धा. पूर्वीचे माणसं जाता हळूहळू हळूहळू आपण सगळे निष्ठूर होत जाऊ इथून पुढं. आजही झालो. 20 वर्षाच्या अगोदरच्या माणसात बुजुर्ग लोकांमध्ये आपल्यापेक्षा फरक जाणवतो तुम्हाला. तुम्ही आपल्या आजी आजोबांचं जीवन पहा. अहो शेताला जायची माणसं तरी वाकड्या दांड्याचे 2-4 कणस घरी घेऊन यायचे, ज्वारीचे आणायचे की नाही. ते वाकड्या दांड्याचे 2-4 कणस आणले की मारुतीरायाच्या मंदिरात त्या जुन्या माणसानं त्या म्हाताऱ्याने ते कणस खोसून ठेवावे. कशाला? आपण म्हणायचं आजोबावर काय काम आहे त्या कणसाचं तिथं? अरे पोरा तुला कळत नाही का? आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाखरांना अन्न भेटणार नाही. बघ पाखरं गोळा होतील मारुतीरायाच्या दरबारात. हळूहळू पाखरांनी वैशाख महिन्यामध्ये त्या मारुतीरायाच्या दरबारात गोळा व्हावं. एक एक दाना ते ज्वारीचा तोडावा आणि जवळच कुठेतरी पाणी प्यावं. वाकड्या दांड्याच्या कणसातला ज्वारीचा दाना ज्यावेळेला पाखराच्या पोटात जायचा ना पाळादीकर, त्यावेळेला तुमच्या माझ्या आजोबाला असं वाटायचं माझ्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराचा नाही हो, पांडुरंगाच्या पोटात चालला. इतका आनंद होत होता त्या लोकांच्या मनात. ही दया होती पूर्वीच्या लोकांच्या अंतःकरणात. आज ते नाहीये. किड्या मुंग्यासारखी माणसं मारायला लागली रोडवर. अपघात जर झाला तो कोणी पाहत सुद्धा नाही तुमच्या माझ्याकडं. किड्यासारखं माणसाचं मरण झालं. रक्ताच्या थारड्यात पडलेल्या माणसाला कोणी उचलून गाडीत टाकायला तयार नाही. निर्दयी झालं जग. माणसाची किंमत किड्यासारखी झाली. पण या महाराष्ट्रामध्ये किड्याची किंमत काय होती? विचारा आपल्या आजीला, विचारा आपल्या आजोबाला. मृगाच्या नक्षत्रामध्ये आज 1 जून आहे. 7 जूनच्या पुढे जर मृगाचा किडा निघाला आणि तो जर आमच्या आजीनं पाहिला तर आमची आजी सगळ्या नातवंडांना घेऊन सोनाना घेऊन त्या किड्याच्या मागे पळत होती. सोनेला सांगत होती आण कुंकाचा करवंडा, आण हळद, आण औषध, आण तिलक. अख्खा परिवार किड्याच्या माग. अगं आजी किडा आहे का तो? अरे पोरा तुला काय कळतं बाळा, चल चल आपण शेतकऱ्याची पोर आहे, तो मृगाचा किडा आहे. हळद अक्षत कुंकू घालावं, त्याच्यावर औक्षण करावं आणि अख्ख्या परिवारानं त्या किड्याच्या पाया पडावं. मृगाच्या किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणाऱ्यांची आपली संस्कृती आहे आणि ती आपल्याला मान्य करावी लागेल. आपण भावनिक देशात जन्माला आलो महाराज. धो 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 पाऊस चालू झाला आणि मालकीन म्हणते जेवून घ्या मालक, ताट वाढलं तुम्हाला. अगं पण गोठ्यात कुत्र बांधलंय, त्याला अजून पाणी नाही, त्याला अजून भाकरी नाही. आपल्या गायी आहे, आपल्या म्हशी आहे गोठ्यात. बायको म्हणते अहो रात्रभर कुत्र उपवाशी राहिलं तर काय मरणार आहे का? थोबाळ फोडील तुझं. आण कुत्र्याची भाकरी. कुत्र्याची भाकरी आणली, बनेनातून आत घातली, अख्खा पाण्यात भिजत गोठ्यात गेला. शेतातल्या सगळा भिजलेला होता, पण भाकरी पोटाशी धरली होती कुत्र्याची. भाकरी काढली पोटाजवळून बाहेर आणि कुत्र्या पुढं फेकली. पाळदीकर जेव्हा त्या कुत्र्यानं चट चट मालकाचा हात चाटून ती भाकरी खायला सुरुवात केली त्यावेळेला तुमच्या माझ्या आजोबाला असं वाटायचं माझी भाकरी कुत्र्याच्या नाही ओ पंढरीच्या देवाच्या पोटात चालली की काय. इतक्या दयाळू होते राव माणसं. सुपात ज्वारी पाखरणाऱ्या बाईनं मुठभर ज्वारी पक्ष्यांच्या झोत्यात फेकावी. आता राहिली ती दया? इथं माणसाला कोणी पाणी पाजत नाही. दया नावाचा धर्म नाही.
आहे तिथून खाली यायला कोणी तयार नाही. विनयानं जगायला, घाबरत जगायला, पापाला बापाला घाबरायला या जगात कोणी तयार नाही. सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार चल रहा दुनिया में. निर्दयी झाली माणसं. म्हणून जन्माला आलोय, दिवसभर इतकं चांगलं वागू की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करू की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. तारुण्य इतकं सुंदर वेचू की म्हातारपणानं आनंद दिला पाहिजे. आणि मानवी नरदे घेऊन जन्माला आलो तर दिन होऊन देवाच्या कृपेची इतकी आतुरता लावून घेऊ की एक दिवस त्या भगवंतानं निष्काम भावनेनं आपल्यावर कृपा केलीच पाहिजे. एवढंच ठरवा, शिकवा, तुमच्या मुलाबाळांपर्यंत ही पोचवा. एवढं कठीण झालंय. कृत, त्रेता, द्वापार आणि कली जितकं आयुष्य कमी झालं त्याच्या 1000 पटीनं माणसाचे विचार कमी झाले. सख्या बहीण भावाचे लग्न लागायला लागली. आपल्या परंपरेत ऐकलं नव्हतं कधी हे. ज्या पुण्याला सरस्वतीचं माहेरघर म्हणायचे, या पुण्यात पाठवा बा पोरं. 10:30-11च्या पुढची शहरं पहा तुम्ही, पाहू शकत नाही आपण. कुठंतरी माणूस दारू पिताना दिसायचा, आता रोडला पोरी तुम्हाला दारू पिताना दिसतील. हे वार जळगावात आलंय, वार पुण्यात आलंय, वार धुळ्यात आलंय. आपल्या घरात घुसू नये याकरता ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुमच्या पोरांचे मायबाप बनवा. त्याशिवाय तुमच्या पोरांना कोणी तारू शकत नाही. पाडदीकर विशाल महाराज खोलेला वाटलं पाहिजे माझ्या पोराच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. त्या वैभवलक्ष्मीच्या पोत्या ठेवून द्या. आता वैभवलक्ष्मीची पोथी वाचून या देशातली कोणती बाई श्रीमंत झाली नाही. तुमच्या गावात एखादी बाई असेल तर त्या बाईचं नाव मला सांगा, मी माझ्या गावात पोतळा बांधतो त्या बाईचा. पोथी वाचून, अरे पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरी दान केल्या असत्या. पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहिल्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचून तुमच्या पोरांची वैचारिक पातळी वाढवा, क्रांती होईल. हा मुक्ताबाईचा जिल्हा आहे. 16 वर्षाची या जिल्ह्यातली एक बाई साडी नेसून आई पुढे गेली. आई कशी दिसते ग मला साडी? छान दिसते बाळा. मी नेसू साडी? अगं लग्न झाल्यावर नेसायचंच आहे बाळ. नाही नाही मला आता आवडते, नेसू? हा नेस. 16 वर्षाची बाई साडी नेसून मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम प्रवासाला लागली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचा उत्तरार्ध सुरू झाला त्यावेळेला सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुक्ताबाईची लेक म्हणून या उत्तर महाराष्ट्रातली एक प्रतिभा नावाची पोरगी प्रतिभाताई पाटील म्हणून या देशाची राष्ट्रपती झाली. होत नाही सामान्यासारखं जीवन जगून मोठं होता येत नाही. सहज होता येतं. वृत्ती असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे परमेश्वरावर. म्हणून द्या, लवकर द्या. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा ऐका 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 निर्धारी. हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 आले माई माझे नाव. आले माई माझे नाव. आले माई माझे नाव.
हा शकून पोचवा. आता हौस नाही राहिली. पण प्रामाणिकपणानं सांगतो, ज्यावेळेला कीर्तनाला आरंभ करतो, आई साहेबांची आराधना, रे यातले 2 4 5 पोरं माळकरी व्हावे, वारकरी व्हावे, व्यसन सोडावी. खरी शुभेच्छा माननीय मंत्री महोदयांना तेव्हा असेल ज्या दिवशी इतक्या मोठ्या माणसाची मुलं मांड्या घालून कीर्तनाला बसतात. आपण आदर्श घ्यावा त्या परिवाराचा, त्या कुळाचा, त्या शिक्षणाचा. आपण सुद्धा अत्यंत विनयानं सदाचाराचं जीवन जगून साहेबांना शुभेच्छा देऊया. सदाचारी साहेब, तुमचा एक कार्यकर्ता म्हणून शर्मेनं तुमची मान कधीच खाली जाणार नाही. इतका स्वच्छ, इतका निकोप आणि आनंदी जीवन जगणारा माननीय गुलाबराव पाटलांचा कार्यकर्ता असेल असा विश्वास असला पाहिजे ना. या आदरणीय साहेब. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा करुणेनं परमात्म्याकडे गेलो की त्यानं आपल्यावर कृपा करावी. तुम्हाला मी महाभारतातलं उदाहरण सांगत होतो, गोड आहे. दीन बहु आवडती. देवाला दीन आवडतो, प्रार्थना करणारा आवडतो. भारतीय महायुद्ध ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला परमात्म्याकडे मदत मागायला 2 माणसं गेली. त्यातला पहिला दुर्योधन आणि दुसरे अर्जुन महाराज. नीट ऐकलं तर कळेल, ऐका. भगवंतानं प्रत्येकाला ऐकून घेतलं. नारायणी सेना दुर्योधनाला दिली आणि उरलेला परमात्मा अर्जुनाने घेतला. सैन्य मिळाल्याचा आनंद होता दुर्योधनाला. मला सैन्य मिळालं. ते सैन्य निघून गेल्यावर परमात्म्याने अर्जुनाला म्हटलं, अर्जुना, हार तो निश्चित है तेरी, तू हारणार आहे. हार तो निश्चित है तेरी, क्योंकि माखन तो दुर्योधन ले गया, छाछ बची तेरे पास. अरे यार, ताकाला काय करतं, लोणी तो घेऊन गेला. पण भगवंताजवळ अत्यंत विनयानं अर्जुनाने हात जोडले, परमात्म्याला म्हटला, प्रभू, जीत तो निश्चित है मेरी, क्योंकि दिनों का हो मैं दास. माखन दुर्योधन ले गया, पर माखन चोर है मेरे पास. अरे काय करतं त्या लोण्याला. हा जगन्नियंता माझ्या सोबत आहे ना परमात्मा, ज्याचा विचार स्वच्छ आहे, ज्याचं ध्येय स्वच्छ आहे आणि ज्याचा अवतारच कृपे करता झालेला आहे. परमात्मा म्हटली, तू कीर्तनकार होतास का रे आधी? चांगलं गोड बोलतोय. अरे तुला विजयी करणं इतकं सोपं नाही. तुला काय माहितीये विजयाकरता काय काय प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तर म्हटलं, देवा, मी हारलो तर इज्जत तुझी जाईल. मी हारायला घाबरत नाही रे, पण हात जोडणाऱ्या पुढं, विनयानं करुणा भाकणाऱ्या पुढं पराजयाला तू पाठवलं अशी तुझी चर्चा होईल. अरे जिथं हक्काच्या बायकोला माणूस लोकांचा स्पर्श करू शकत नाही देवा, तिथं दुसऱ्याची बायको भर सभेत ज्यानं फरफटत आणली त्याला विजयी करतं का? कोण देव म्हणले रे तुला? तुला आम्हाला विजयी करायचंय, लक्षात ठेवा. आम्ही धर्माच्या बाजूने चालणारी माणसं आहे. तुला आमच्या बाजूने कौल द्यावा लागेल. आम्ही पराभव पचवून घेऊ, पण तुझं काय? तेवढा तसं घडलं. मी तुम्हाला भक्ताच्या कृपेच्या आड आलेला सक्का भाऊ जरी असला तरी देव कसा बाजूला करतो सांगत होतो. पुढे दुर्योधन घरी गेला आणि मामाला सांगितलं, जेवढं महाभारतात घडलंय तेवढं सगळं आज घडताना दिसतंय. हे आधी कुठेतरी घडलेलं आहे. स्वतः दुर्योधनाने सांगितलं की मामा, आपण सैन्य घेतलं आणि परमात्मा रे, भगवान रे, म्हटलं तो दिला कोणाला? अर्जुनाला. अरे त्याला कशाला त्याला दिलं? त्याचं डोकं तुला काय माहिती दुर्योधना? त्याला घ्यायला पाहिजे होतं ना आपल्या ताब्यात. आता तू माझा ऐक. युद्धामध्ये भेदनीती वापरली जाते. साम, दाम,
दंड आणि चौथ्या क्रमांकाची नीती तिला भेदनीती म्हणतात. म्हणजे भेदनीती सांगतो तुम्हाला. समजा माझ्या विरोधात विनोद भाऊ तुम्ही उभे राहिले, तुम्ही राहणार नाही माझ्या विरोधात उभे, मीच राहणार नाही तर तुम्ही कसे राहणार, पण राहिले. आमची लढत चांगली रंगली. पण त्या शेखर भाऊकडं 4000 मतदान गठ्ठा आहे. तुमचं दोघांचं जरा बरं चाललंय. आता मला असं वाटतं शेखर भाऊची मतं मला मिळाली पाहिजे आणि विनोद भाऊला असं वाटतं शेखर भाऊची मदत मला झाली पाहिजे. भेदनीती कशाला म्हणतात महाभारतानं शिकवली. व माझा हा प्रयत्न असेल, मला नाही शेखर भाऊची 4000 मतं मिळाली तरी चालेल, पण विनोद भाऊला मिळू नये. मग त्याकरता मला जे करावं लागतं त्याला भेदनीती म्हणतात. परमात्म्याची मदत दुर्योधनाला आता होणार नाही का, कारण तो अर्जुनाच्या ताब्यात आहे. पण अर्जुनाला देवाची मदत होणार नाही याच्याकरता काय केलं पाहिजे, देवाचा भाऊ फोडला पाहिजे. दुर्योधनाचा तो सासरा बरोबर सांगितलं दुर्योधनाला, तू जा तुझ्या सासऱ्याकडून जरा हातबीत जोड, 2-4 शब्द बोल. गेला. मामा तुमच्या पोरीच्या आता कुंकवाचा प्रश्न आहे, तुम्ही जरा आमच्या पदरात या, आमच्या पक्षात या. तुम्ही जर इकडे आले तर आमचा विजय होईल. करा कृपा जरा, तुमचा हा अपमान आम्हाला सहन होत नाही हो. आता बलराम दादा म्हटले मलाही जरा माझा अपमान नजरेला येतोच आहे बरं का, मी तुमच्याकडून येतो. दादा तिकडे गेले, बलराम दादा. आता मजबूत बाजू झाली. काय महाभारतानं काही संतांनी प्रमाण दिले त्या प्रसंगावर. आता स्वक्का भाऊ गेल्यावर दादा परमात्मा जरा हातबल झाले. आता कसं करायचं, अर्जुनाचा विजय झाला पाहिजे. देवा अरे तुझा भाऊ गेलाय बरं का, दगा फटका नकोय आम्हाला, आम्ही विश्वास ठेवलाय तुझ्यावर, आम्ही निष्ठेनं जगणारी इमानदार माणसं आहोत, प्रामाणिक माणसं आहोत, तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आमच्या जवळ राहून आमचा काटक नाही नाही, आमच्या पदरात आला पाहिजे, धर्माच्या बाजूने विजय झाला पाहिजे. भगवान म्हटले थांब जरा, करू काहीतरी. दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीत देवानं त्याचा एक सेवक पाठवला आणि सांगितलं जा आमच्या दादाला फक्त जरा इशाऱ्याने बाहेर बोलव, आवाज द्यायचा नाही बरं का, इशाऱ्याने बाहेर बोलवायचं. शांत बैठक, आवाज द्यायचा नाही. आणि काय म्हणायचं, माझा भाऊ बाहेर आला बलराम दादा की त्यांना सहज फक्त त्यांच्या कानाजवळ, लोकांनी तुझ्याकडे पाहिलं पाहिजे, हा त्याच्याशी बोलतोय, कानात जाऊन बोलायचं तुमची तब्येत कशी काय बुवा. अरे म्हणे तिथं जाऊन तुमचा भाऊ नागर काढेल ना, मला मारेल ना, जीव घेईल ना माझा. तू विचार रे म्हणे, तू काय बोलतोय त्याच्याशी घेणं नाही, फक्त तू त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. आणि तू त्याच्याशी बोलताना त्या सभेने, त्या आढावा बैठकीतल्या प्रत्येकाने तुला पाहिलं पाहिजे. बरं पुढं काय विचारू, काही नाही विचारायचं, गोळाचा भाव काय चालू आहे मार्केटला, शेंगदाण्याचा भाव काय चालू आहे. बर बर. तो सेवक गेला. टासनी पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती. पाडदीकर तुम्हाला काय सांगा, तिथं बलराम दादा बसलेले, चर्चा चाललेल्या, तुमच्या भागात काय, तुमच्या भागात काय, तिकडं काय चाललंय, तिकडं काय परिस्थिती. एकदम काटेकोरपणे जबाबदार नागरिक म्हणून दुर्योधन तिथं पाहत होता काय चाललंय बा. आणि तेवढ्यातच सेवक आला. दादा हा, सगळे पाहायला लागले, पाह कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस आहे, माणूस कृष्णाचा आहे. हो आपण तो म्हणू. बलराम दादा फक्त शरीराने इकडे. दादा गेले बा उठून तिथं. काय रे, ते म्हटले जरा मला भगवंतानी पाठवलं. हा सांग. काय नाही, तुमची तब्येत कशी काय. मुंडको तोडून म्हणेल का, हा टाइम आहे का तब्येत विचारायचा, मोर का, ते संशय ना पाहतील ना माझ्याकडे. झालं का तुझं काम. मालक मूर्ख, सेवक मूर्ख रे म्हणे बलराम दादा. म्हटलं आमचा भाऊ, आता देवान मोठा भाऊ. नाही नाही म्हणे अजून विचारायचं राहिलं. दादा ते परमात्मा म्हटले गुळाचा शेंगदाण्याचा भाव काय विचारून येतो. दादा मोडकच तोडी म्हणेल का, चल नी काढून दिला. आणि त्या सभेमध्ये त्या आडवा बैठकीत दादा येऊन बसले. दादा बसले, कोणीच बोलत नव्हतं बा. त्यांना वाटलं खेळ झाला गड्या सगळ्या. पण तरी एकानं धाडस केलं. दादा कोण होतं.
ते म्हटले कृष्णाचा माणूस पाहला मी. काय म्हटला? मूर्ख आहे तो, तब्येत कशी म्हणे. काय दादा, तब्येत विचारीन काय या टाइमात कोणी? काय बोलता तुम्ही? हा टाइम कसा? खरं बोला दादा. दादा आमचा तुमच्यावर विश्वास आहे, खरं बोला. अहो खरंच सांगतोय. तो गोळाचा शेंगदाण्याचा भाव विचारत होता. दादा खरं बोला. दादा म्हटले मी खरं बोलतोय. शेवटी एक म्हटलाच, दादा मला असं वाटतं तुम्ही फक्त शरीराने इकडे, मानानं तिकडे. आता अजित दादा आपले ते बलराम दादा, हो एकदम चुकून नाव आलं ते माझ्या. ते साहेब ते तुमच्या वातावरणात आल्यामुळे परिणाम झाला ना माझ्यावर. बलराम दादा, बलराम दादा, बलराम दादा, बलराम दादा. आता बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. बलराम दादा म्हटल्याकडे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन युद्ध करून राहिलो आणि तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. आग लावा, तुमचं युद्ध तुम्ही करा, मी चाललो. उचललं कमंडलून गेले ना दादा तीर्थयात्रेला. पाहता काय पाळदीकर विजय धर्माचा झाला. अर्जुन महाराज विजयी झाले. अरे देवानं ठरवलं याला विजयी करायचं. सक्का भाऊ आडवाला होता बलराम नावाचा दादा, काढून दिला. घ्या पुरावा. माझ्या तुकोबऱ्यांनी पुरावा दिला. नसाहेची बंधू पांडवा पार का, नसाहेची बंधू पांडवा पार का, दुराविलास का, दुराविलास का, नसाहेची पांडवा पार का, नसाहेची नीतिमत्ता जिथं असेल तिथं देव कौल देत असतो. लक्षात ठेवा. नात्यात देव कौल देत नाही. नाही नाही हा माझा भाऊ आहे, आता माझा भाऊ. भाऊ कुठं काढला? इथं देव आहे तो. दुराविला सखा बळीभद्र भक्ताला पाहलं आणि त्याच्यावर कृपा केली. अरे जो कृपेच्या आड आलेल्या सख्या भावाला बाजूला काढून देतो पाळदीकर, त्याच्या पुढं झोडी पसरा. एकदा त्याच्या पुढे झोडी पसरली, परमात्म्यानं तुम्हाला तळ हातावर घेतलं ना, जगातल्या कोण्याच माणसाला तुम्हाला भीक मागावी लागणार नाही. का? कारण दीन झोडी पसरून ज्या वेळेला देवाच्या दारात येतो त्यावेळेला त्याच्यावर कृपा करणं हा त्याचा स्थायी भाव आहे. आणि त्याचाच परिचय तुकोबरे अभंगाच्या पहिल्या चरणात करून देत आहे. कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत
कृपावंत किती किती कृपावंत प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबारे बोलले. दीन बहु आवडती. त्याला एकदा दीन या पदामध्ये त्याचा उपासक बसला, बस संपलं. त्याच्यावर कृपा करणं हे परमेश्वराचं कर्तव्य आहे. फक्त त्यानं जावं. नामनोस्मी यावते शक्ती पापरणिरहरणे रे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. तो कळत नाही हो. नामसाधनेच्या बलावर काय ताकद भक्तानं निर्माण केली, शेवटपर्यंत कळू देत नाही. महर्षी व्यास महाभारतामध्ये बोलतात, आचार्य बोलतात, विवेक चुडामणीत बोलतात, श्रुती मातेनं तेच सांगितलं. कळत नाही. मधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागप सुरगुरुर विस्मय पदम. पुष्पदंताच्या मुखातला श्लोक आहे हा. एका राक्षसाकरता म्हटलेला, राक्षसाने भगवान महादेवाकरता म्हटलेला श्लोक आहे. मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमथन बुद्धिर व्यवसिता. देव कळाला अशी ताकद तुमची माझी नाही, पण हात जोडून विनयानं त्याच्याकडे गेलो आणि दीन या पदात बसलो. साधं सांगतो ना तुम्हाला, जो मनुष्य आहे त्या पदावरून खाली आला, दीन झाला, समाज त्याच्या पाठीमागं उभा राहतो. तो तर देव आहे. घरातली सासू थोडंसं खाली यावं लागतं सासूला. कीर्तनात बसलेल्या ज्या सासूला असं वाटतं सून सेवा करत नाही, सूनबाई सेवा करत नाही, तुमचा मुलगा तुमची सेवा करायला यात नवल नाही, ते आपलं रक्त आहे. पण परकेची पोरगी 2 दिवस झाले आपल्या घरात आली, मायबाप मानून आपली सेवा करते. भाग्य समजा, आभार माना देवाची. चांगली कुलाचारी स्त्री तुमच्या घरात तुमच्या पोरासोबत नांदायला आलेली आहे. थोडा आहे त्या दर्जातून खाली यावं लागतं. विनयानं जगलं की प्रपंचही गोड होतो आणि परमार्थही गोड होतो माणसाचा. विनय पाहिजे आयुष्यामध्ये, तो स्वभावात दिसला पाहिजे, नाटकात नाही. कॅबिनेट मंत्री मांडी घालून कीर्तनाला बसता, हा विनय आहे आयुष्यात जोपासलेला. साहेब आपण नशिबवान आहात, आम्ही अनेक पुढारीची पोरं पाहिली या राज्यातली. या विशाल महाराज खोलीनं 17,000 कीर्तन केली. माझ्या नशिबी देवानं सामान्य कुटुंबातलं पोरगा मी. तुम्ही जसं सामान्यातून प्रवास चालू केला, माझ्यासारखं माझ्या वडिलांनी 11,000 रुपयाच्या मोटरसायकलवर फिरवलेले पोरग विदेशात, भारताच्या बाहेर पहिल्यांदा टाळ वाजता का दुबईत कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या नशिबी देवानं दिलं. 17 कीर्तनं टेलिव्हिजनला केली, 17,000 कीर्तनं राज्यात केली. पण मी आधी बोलून गेलो तुम्ही यायच्या आधी, ज्यांच्या घरी वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, ज्यांच्या घरी उत्सव होतात, ज्यांच्या माध्यमातून सप्ताह आयोजित केल्या जातात, त्यांच्या परिवाराला बसण्याकरता तिथं ट्रीटमेंट वेगळी असते आणि त्यांच्याकरता माणसं वेगळी असतात. तुम्ही नशिबवान आहे पाटील साहेब. देवानं तुमच्यावर सगळ्यात मोठी कृपा, समाजाचं प्रेम दिलंच, पण समाजाच्या प्रेमाची सांभाळ करण्याची शिदोरी 2 रत्न परमेश्वरानं विनयाची तुमच्या पोटी घातली. ही तुमच्या जीवनातली खूप मोठी उपलब्धी आहे. त्या प्रतापरावांचा आमचा 1 दिवसाचा संबंध आहे, त्यांच्याशी बोलणं आहे. विकीबाबाशी माझं फार बोलणं झालं नाही, पण प्रतापभाऊंशी बोलणं झालं. त्यांचा विनय पाहला, मुलांमध्ये सर्वसामान्यामध्ये मिसळणं पाहिलं. मी त्या प्रेमाला, त्या वागणुकीला मनापासून भारावून गेलो. आणि संप्रदायामध्ये हे लागतं. अरे आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारींच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होता. इथं ग्रामपंचायत सदस्य म्हणतो मला VIP दर्शन पाहिजे. अरे येळ्या तिथं देवतार रांगेत उभे, तू काय तुझा दिवा चमकून राहिला. विनय लागेल ना परमार्थामध्ये. देव आहे तो. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, या जगातलं झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो परमात्मा आहे. ज्याचं घर आहे त्याला सुरक्षित ठेवतो, यात काय नवलंय मित्रा. अरे ज्या पक्षाचं घर नाही त्याला सुद्धा रात्रभर झाडावर झोपवतो, पण उद्याच्या दुसऱ्या दिवशी आकाशात भरारी घ्यायला भाग पडतो, परमात्मा आहे. समुद्रात जा. मी दापोलीला गेलो आता काही दिवसापूर्वी, रामनवमीला माझं कीर्तन होतं. माझी खूप दिवसाची इच्छा होती, मासेमारीच्या नावेत आपण समुद्रात कधी बसू. मला सुवर्णदुर्ग किल्ला पाहायचा होता. तर दापोलीत 5 पंढरी नावाचं गाव आहे, त्या 5 पंढरीतच सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला. कान्होजी पांगऱ्या आरमार प्रमुख त्या किल्ल्याचे. नावेत बसलो मासेमारीच्या.